तर हे बघा समुद्रात रे खडकाला असतात ते मुठे, हे लाल असतात. आता हे माती भरलेले आहेत म्हणून धुतल्यानंतर असे छान लाल होतील. तर हे मी आज घेऊन आलेली आहे. तर याची आज आपल्याला रेसिपी दाखवायची. तर पूर्ण तो साफ करून व्यवस्थित त्या तुम्ही गेल्या चिंबोरीच्या याच्या टायमाला मॅसेज टाकलेले की ते फुशा असतात त्याला त्या काढल्या नाही, तुम्ही स्वच्छ धुतल्या नाही. तर आज पूर्ण त्या फुशासुद्धा काढल्यात आणि स्वच्छ ब्रशनी धुवून काढलेत. तर हे बघा त्याचे डांगे असतात ना ते मोठे मोठे आहेत म्हणून मी असे चेचून घेतलेत, म्हणजे ते चांगले शिजले पण जातील. तर हे बघा हे मस्त असे स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि मध्ये 2 भाग केलेत. हे बघा भरलेले आहेत तरी पण मी हे भरून करणार आहे. तर आपल्याला आता हे ना मस्त असे भरून करायचे आहेत. सगळे मी स्वच्छ करून बाजूला ठेवून दिलेत. हे बघा छान असे. आणि हे ना गाईज ना हे थंडीतच येतात. थंडी चालू झाली म्हणजे उन्हाळ्या दिवाळी असते ना तेव्हापासून हे चालू असतात. तर हे बघा मी आता हे ना मस्त चेचून घेते. सगळे असे मस्त चेचायचे, मग त्याच्यात आपला रस्सासुद्धा जाईल आणि आपल्याला जेवताना ना ते फोडायची गरज नाही लागणार. ऑलरेडी आपण फोडूनच टाकतो आहे ना. तर हे बघा मस्त असे सगळे ना मी फोडून घेते. आणि ना गाईज याला धुवायला किती टाईम गेला. जिवंत पण होते आणि पूर्ण ते माती भरलेले होते. तर त्याला ना चांगली ब्रशनी ना असे त्याच्यावरची पूर्ण माती व्यवस्थित स्वच्छ अशी केली. खूप वेळ गेला मला आणि त्या साफ करायला पण ना खूप टाईम गेला. ते आतमध्ये जे फुशा असतात ना त्या वगैरे सगळ्या काढल्या. कारण जेव्हा मी चिंबोरीची रेसिपी दाखवते ना तेव्हा त्या फुशा काढते, पण ते तुम्हाला मी पूर्ण असं पाहिजे तसं शूट नाही करत. तर यावेळेस ना पूर्ण असं मी शूट केलेलं आहे आणि त्या फुशा वगैरे पूर्ण सगळं काढलेलं आणि स्वच्छ असं धुवून काढल्यात. तर गाईज तुम्हाला जर आवडत असेल माझ्या रेसिपीज तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा आता आपल्याला एकीकडे वाटण करायचं. तर वाटण्यासाठी 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलं आणि 2 कांदे घेतले. तर हे ना भाजून आपल्याला घ्यायचं. आणि हे सुक्या मसाल्यामध्ये धने घेतलं, 2 हिरवी मिरची घेतली आणि काळी मिरी, लवंग आणि दालचिनी असं हे सगळं सुक्या मसाल्यामध्ये घेतलं. तर हे सुद्धा ना आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेऊन ना आपल्याला ते कांदा खोबरा वगैरे ना ते सगळं असं मिक्स करायचं. हे बघा सगळं ते 1-1 2-2 असे घेतलेत, कारण जास्त तिखट नको आहे. आमच्याकडे कोण तिखट खायला मागत नाही. बघा मस्त असे छान असे मस्त. आज ना याला चिंबोरी नाही म्हणत, याला मुठे म्हणतात. मुठे कारण हे ना दगडाला समुद्रामध्ये खडप असतात ना त्याच्यात दगडात आतमध्ये असे फटी वगैरे असतात ना त्याच्यात असतात ते. तर आपला बघा गरम मसाला तो भाजून झाला. आता आपण हे ना बेसन घेतलं. तर हे बेसन पण आपण मस्त भाजून घेऊया. हे बघा मस्त असं बेसन ना भाजून घेऊ आणि मग सगळा तो गरम मसाला ना याच्यात आपण टाकू आणि तो आपण चिंबोऱ्यांमध्ये भरू. ते भरून ना यावेळेस भरून का मी करते, हे खरे मुठे असतात. मुठे मी कधीच हे भरून करत नाही, पण यावेळेस म्हटलं चला आज आपण भरून करूया. तर काय काय त्याच्यात भरलेल्या होत्या, तर काय काय पोकळ होत्या. तर मग ते भरलेल्या याच्यात पण मी भरलं वाटण आणि पोकळ होतं त्याच्यात पण वाटण भरलं. तर हे बघा आपलं ड्राय मसाला, सुका गरम मसाला मी रेडी केला आहे. आणि हे कांदा खोबऱ्याचं आणि आपलं ते बेसन असं हे सगळं ना मिक्स करून घेऊ एकत्र आणि याच्यात आपले मसाले टाकू. बघा आता हे बेसन घेते आहे मी. मस्त असा हा मसाला आपला मुठ्यांमध्ये भरू. कारण ना गाईज आम्ही कसे लहान होतो ना, 7वीला 8वीला होतो तेव्हा शाळेला आम्हाला सुट्ट्या पडल्या ना की आम्ही ना हे मुठे पकडायला समुद्रात जायचो. वरळीला मोठा समुद्र आहे तर तिकडे ना आम्ही जायचो. तर माझे वडील, माझा भाऊ ते ना ते सीप घेऊन असे त्या याच्यात खडक असतो त्या खडपातनं असे काढायचे आणि आम्ही पिशव्या धरायला.
खूप असे खाल्ले. तर आता कसे बघायला मिळतसुद्धा नाही. तर मी गेलेली करंजा मार्केटला जेट्टीवर, तर तिकडे एक जण घेऊन बसले, तर तिच्याकडनं मी हे मुठे घेतले. खूप नुसती माती भरलेली होते. एवढा वेळ गेला ना साफ करायला, खूप वेळ घेत. हे बघा, त्याच्यात हळद, मसाला, मीठ वगैरे टाकलं. हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडं पाणी टाकून चांगले असे मिक्स करून घेऊ. मसाला एकदम सुका नाही करायचा, थोडा ओलसर मसाला पाहिजे आपल्याला. हा मसाला ना आपण मस्त असा मिक्स करून घेऊ. आणि मस्त ते मुठे साफ केलेत ना त्याच्यात भरू. बघा, मसाला आता मस्त मिक्स केला जातो. एक खोबऱ्याचे तुकडे राहिले, सुके खोबऱ्याचे वाटले गेले नाही ते काढते. तर गाई, मोठ्या मोठ्या माझ्या व्हिडिओ असतात तर कोण जास्त बघत नाही. तर आपले आजूबाजूवाले कोण बघतात ते म्हणतात, ताई तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता, तुम्हाला लाईकच काहीच येत नाही. एक दोन अशी लाईक्स येतात. तर म्हटलं जाऊ दे, आता काय करणार, याची त्याची मर्जी. कोणाला बघायची असतील तर बघतील, नाही ते सोडून देतील. पण तरी पण मी बनवते व्हिडिओ. का, तेवढा चला आपला टाईमपास पण होतो आणि तेवढा विरंगुळा पण होतो. आणि आपल्या प्रेक्षकांना पण दाखवले जातात की हे काय आहे, काय नाही, कशा होत्या. तुम्ही तर रेसिपीज बघता सगळ्यांच्या, तुम्हाला आवडतात, माझ्याच नाही आवडत, कारण लाईक नसतात, कमेंट नसतात. तर ज्याची त्याची मर्जी. तर हे बघा, असे मस्त हे मुठ्यांमध्ये ना भरून घेऊया आपण. असे छान असे भरून घेऊ. आता हे काळे काळे, तुम्ही बोलायला काळे काळे कसे, तर आतमध्ये ते स्वच्छ मी धुतले, पण ते काय एवढं काळपट गेलं नाही, तरी मी व्यवस्थित स्वच्छ दिसले. बघा, त्या ह्याच्यात बावसुद्धा आहे. बघा, मस्त भरलेला आहे चिंबोरा. चिंबोराच तोंडात येते. मुठा बघा, असं मस्त याच्यात आपण भरून घेऊ. आणि यावेळेस मी हे भरून केलेत, कारण हे मुठे ना भरून नाही करत, असेच छान लागतात अख्खेच. आणि यावेळेस मी भरून केले. ते मस्त असं वाटण खूप सारं असं भरलं आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त असे टेस्टी होणार आहेत. हे मुठे ना थंडीतच मिळतात. याचा सीझन आपला हे असतं ना, दिवाळी तेव्हापासून चालू असतो. तर आपण आता ना हे सगळे मुठे ना भरून घेऊया. हे बघा, आता एकीकडे मी आपली कढई ठेवली. आणि गेल्या टायमाला कढईवरनं सुद्धा मला मेसेज आलेले, कमेंट आलेले, की कमेंटमध्ये येतं की ताई भांडं मोठं घ्यायला पाहिजे होतं, चिंबोऱ्या शिजवायला पाणी लागते. तर तसं काही नाही आहे. भांडं बरोबर आहे आणि रस्सा आम्हाला जास्त लागत नाही. आता हे सुद्धा मी बनवलं आहे ना, तर ह्याच्यात चिंबोऱ्या भरपूर भरून झाल्यात आणि रस्सा जास्त बनवलेला नाही. त्या डुबतील खेकडे एवढाच मी रस्सा टाकलेला आहे. आणि लहान मोठं भांड्याचा प्रश्न येत नाही. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढाच आपण करणार ना. तर गेल्या टायमाच्या चिंबोरीच्या याच्यामध्ये खूप लोकांनी कमेंट्स केलेल्या. तर हे बघा, कांदा आणि लसूण आपण मस्त असं शिजून घेऊया. कांदा लसूण शिजवला. आता हे भरलेत मुठे, आता ते टाकूया. मसाले पण मी टाकले, हळद टाकली, मसाला टाकला. आणि आता आपण हे त्याच्यात मुठे टाकूया. बघा, असे वर खाली करायचे, म्हणजे मसाला त्या मुठ्यांना सगळ्या लागला जाईल. मी भरलेत पण ते खोलले नाहीत, व्यवस्थित दाबून असे ते बंद केलेत, बांधलेत नाहीत मी, तसेच ठेवलेत. तर बघा, आता आपलं ते टाकलं. तर आपलं वाटणसुद्धा आहे, थोडंसं त्याच्यातलं वाटण ठेवलेलं आहे. तर हे वाटणसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकूया. तर हे वाटण याच्यात गेलं. आणि आता मस्तपैकी आपल्या मुठ्यांना असा घमघमाट सुटला आहे ना गाईज, छान अख्खं घर दणानून गेले, एवढा छान वास सुटला आहे, एवढं मस्त मस्त. बघा, ते आपण पाणी टाकलं. पाणी अजून मी टाकणार आहे, कारण का शिजायला पण आपल्याला पाहिजे.
मस्तपैकी. आणि त्याचे ते हे होते ना पाय छोटे छोटे, ते मी नाही वाटायला घेतले, ते टाकून दिले मी. त्याचं पाणी वगैरे घेतलं नाही, ते पाय छोटे छोटे टाकून दिले. हे बघा असं मस्त पाणी टाकलं. आता हे बघा, हे पॅन आपलं कढई आहे ना, ते भरून मी पाणी टाकते, म्हणजे व्यवस्थित शिजले जातील. आणि नंतर ते परत पाणी मी टाकणार नाही, मग ते पाणी आटवणार. एकदम पकलोनी पाणी मला करायचं नाही मुठ्यांचा रस्सा. हे बघा मस्तपैकी, बघा किती छान दिसते. आणि जास्त पण हलवत राहायचं नाही, नाहीतर मग ते आपण भरलेलं कवच वेगळं होऊन जाईल. हे बघा आता हे डांगे बघा किती मस्त मोठे मोठे, ते पण त्याच्यामध्ये टाकले. झालं. आता बघा कढई भरली का नाही. आता परत कोणतरी मॅसेज टाकेल की तुम्ही पाणी कमी टाकलं, ते शिजणार नाही पाय. तर असं गाईस तुम्ही करू नका. पूर्ण रेसिपी बघा तर तुम्हाला समजेल. आता बघा मुरलं का नाही, व्यवस्थित झालं का नाही त्याच्यात, बघा पाणी वगैरे व्यवस्थित झालं. आता ते शिजायला टाईम नाही लागणार. आता आपण मीठ टाकलेलं आहे. आता ह्याला ना मस्त असं शिजून घेऊया. आणि एवढे छान ही रेसिपी मुठे लागतात ना गाईस, छान मस्त लागतात. त्याचा रस्सा प्याल ना असा मस्त गरम गरम, चांगला असतो थंडीमध्ये. आणि थंडीत मुठे चांगले असतात. तर हे बघा पाणी बघा माझं बरोबर झालेलं आहे पाणी. आणि आपल्याला काय एवढं एकदम पातळ पाणी करायचं नाही. हे बघा, तर आपले मुठे रेडी झालेले आहेत बनून. आता हे मी मुठे चेचते, हे मला सूप बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी मुठे नाही सॉरी डांगे घेतलेत. तर हे मी सूपसाठी घेतलेले आहेत. तर सूपची रेसिपी बघूया, जर दाखवायला मिळाली तर मी दाखवीन. बघा हे बघा कसे स्वच्छ असे धुवून साफ केलेत. ब्रशनी घासले त्याला मी वरून, खूप त्याला माती होती पूर्ण.